सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये, जिथे आज आपण शिकणार आहोत की प्रत्येक सेंटेन्सची सुरुवात इंग्लिशमध्ये कशा प्रकारे केली गेली पाहिजे. गाईज, माय नेम इज भूषण जैन अँड आय एम फ्रॉम इन्स्पायरिंग इंग्लिश अकॅडमी. आय एम अ इंग्लिश ट्रेनर ॲट इन्स्पायरिंग इंग्लिश अकॅडमी आणि भरपूर दिवसांपासून मी इंग्लिश शिकवत आहे. परंतु हा प्रॉब्लेम मी मुलांमध्ये रिअलाइज केला की भरपूर मुलांना हे समजत नाही की आपण प्रत्येक सेंटेन्सची सुरुवात कशी केली गेली पाहिजे, सेंटेन्सची स्टार्टिंग कशी केली गेली पाहिजे. यामध्ये भरपूर मुलं मिस्टेक करत होते. सो याच प्रॉब्लेमचं सोल्युशन म्हणून आजचा हा व्हिडिओ आपण इथे तयार करत आहोत. सो यामध्ये भरपूर असे फ्रेजेस आहेत जे तुम्हाला मदत करतील की प्रत्येक इंग्लिश सेंटेन्सची सुरुवात कशी केली गेली पाहिजे. सो लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. सो इंग्लिशमध्ये प्रत्येक सेंटेन्सेसची परफेक्ट सुरुवात कशी करावी, यासाठी फर्स्ट फ्रेज आहे आय वुड लाईक टू. मीन्स मला करायला आवडेल. एक एक फ्रेज समजून घ्यायचा आहे, त्याचं मराठी मिनिंग समजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ट्राय करायचं सेंटेन्स बनवण्यासाठी. बिकॉज जर तुम्ही ट्राय नाही केला तर तुम्हाला कधीच इंग्लिश येणार नाही. हे डोक्यात ठेवायचं आणि प्रॅक्टिस करत जायचं. राईट. सो फर्स्ट वन इज आय वुड लाईक टू, मीन्स मला करायला आवडेल. सेकंड आहे आय वॉन्ट टू, मला करायचे आहे. थर्ड आहे आय वॉन्टेड टू, मला करायचे होते. फोर्थ वन इज आय ऑलवेज वॉन्टेड टू, मला नेहमीच करायचे होते. आय जस्ट वॉन्टेड टू, मला फक्त करायचे होते. आय रिग्रेट दॅट. रिग्रेट मीन्स मला माहितीच आहे की मला त्याबद्दल खेद आहे किंवा मला पश्चाताप आहे की. आय नो हाऊ टू, मला कसे करायचे हे माहिती आहे, हे आपण भरपूर वेळेस यूज पण करतो. आय थिंक आय शुड, मला वाटते की मला करायला हवे. आय वुड नेव्हर, मी कधीच करणार नाही. सो हे फ्रेजेस बहुतेक तुम्हाला माहित असतील, काही माहित नसतील, काही नवीन असतील, तर नक्कीच त्यांना यूज करण्याचा प्रयत्न करायचा आहे. डेली लाईफमध्ये त्याची प्रॅक्टिस करायची. सो लेट सी द एक्झाम्पल्स बघायचे. सो फर्स्ट फ्रेज आहे आय वुड लाईक टू, मला करायला आवडेल. तुम्हाला काय करायला आवडेल हे सांगण्यासाठी तुम्हाला हा फ्रेज यूज करू शकता. जसं मला लंडनला भेट द्यायला आवडेल. आय वुड लाईक टू व्हिजिट लंडन. मला कॉफी प्यायला आवडेल. आय वुड लाईक टू ड्रिंक कॉफी. मला तुमच्या टीम मध्ये सामील व्हायला आवडेल. आय वुड लाईक टू जॉईन युअर टीम. सो तुम्हाला नक्कीच समजलं असेल की आय वुड लाईकचा यूज करायचा आहे. नाउ सेकंड फ्रेज इज आय वॉन्ट टू. आय वॉन्ट टू मीन्स मला करायचे आहे. सो हे फ्रेज आपण भरपूर वेळेस यूज करतो. जसं मला इंग्रजी शिकायची आहे. आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश. मला नवीन फोन विकत घ्यायचा आहे. आय वॉन्ट टू बाय अ न्यू फोन. मला फुटबॉल खेळायचा आहे. आय वॉन्ट टू प्ले फुटबॉल. डिड यू अंडरस्टँड इट गाईज? नेक्स्ट थिंग, आय वॉन्टेड टू. आय वॉन्टेड टू मीन्स मला करायचे होते. आय वॉन्ट टू मीन्स करायचे आहे. अँड सेकंड फॉर्म यूज केला की वॉन्टेड टू. वॉन्टेड टू मीन्स करायचे होते. जसे मला काल तुमची भेट घ्यायची होती. आय वॉन्टेड टू मीट यू यस्टरडे. मला तुला फोन करायचा होता. आय वॉन्टेड टू कॉल यू. मला तुला सत्य सांगायचे होते, ट्रुथ सांगायचे होते. सो आय वॉन्टेड टू टेल यू द ट्रुथ. सो आय वॉन्ट मीन्स करायचे आहे. आय वॉन्टेड टू मीन्स करायचे होते. सो फर्स्ट फॉर्मचा तुम्हाला यूज करायचा आय वॉन्टेड टू. आय वॉन्ट टू मीट यू. आय वॉन्टेड टू मीट यू. सो फर्स्ट फॉर्मचा तुम्हाला यूज करायचा आहे. नेक्स्ट फ्रेज इज आय ऑलवेज वॉन्टेड टू. सो यानंतर सुद्धा फर्स्ट फॉर्म यूज करायचा आहे की मला नेहमीच शिक्षक व्हायचे होते. मला सारखं इच्छा होती की हे काम करायचं होतं. सो आय ऑलवेज वॉन्टेड टू बिकम अ टीचर. मला नेहमीच जग फिरायचे होते. आय ऑलवेज वॉन्टेड टू ट्रॅव्हल द वर्ल्ड. मला नेहमीच गिटार शिकायचे होते. आय ऑलवेज वॉन्टेड टू लर्न गिटार. सो ऑलवेज वॉन्टेड टू मीन्स मला नेहमीच हे करण्याची इच्छा होती, हे करायचे होते. नेक्स्ट फ्रेज इज आय जस्ट वॉन्टेड टू. मला फक्त करायचे होते. जसं मला फक्त धन्यवाद म्हणायचे होते. आय जस्ट वॉन्टेड टू से थँक यू. नेक्स्ट, मला फक्त तुला मदत करायची होती. आय जस्ट वॉन्टेड टू हेल्प यू. मला फक्त तुझ्याशी बोलायचे होते. आय जस्ट वॉन्टेड टू टॉक टू यू. सो तुम्हाला समजलंच असेल, आय वॉन्ट टू, आय वॉन्टेड टू, आय ऑलवेज वॉन्टेड टू अँड आय जस्ट वॉन्टेड टू. सो असे फ्रेजेस तुम्हाला यूज करून सेंटेन्सेसची सुरुवात तुम्ही नक्की करू शकता. नेक्स्ट फ्रेज आहे आय रिग्रेट दॅट. मला त्याबद्दल खेद आहे की. मी रिग्रेट करताय, पश्चाताप करताय की या गोष्ट झाली, याबद्दल तुम्हाला रिग्रेट आहे. सो नेक्स्ट, फॉर एक्झाम्पल, मला खेद आहे की मी मीटिंग चुकवली.
सो आय रिग्रेट दॅट आय मिस्ड द मीटिंग. नेक्स्ट, मला खेद आहे की मी त्याच्यावर विश्वास ठेवला. सो आय रिग्रेट दॅट आय ट्रस्टेड हिम. मला खेद आहे की मी वेळ वाया घालवला. आय रिग्रेट दॅट आय वेस्टेड माय टाइम. सो इथे बघा तुम्हाला फर्स्ट आय रिग्रेट दॅट, मला खेद आहे की, सो हे प्रेझेंट इनडेफिनेट टेन्सचं सेंटेन्स आहे, त्यासाठी आय रिग्रेट दॅट हे लावायचं तुम्हाला, म्हणजे फर्स्ट फॉर्म यूज करायचा आहे. आणि तुम्ही काय केलेली आहे, सो तुम्ही मीटिंग चुकवली इट मीन्स इट इज अ पास्ट. सो पास्ट असल्यामुळे तुम्हाला काय करायचं, इथे सेकंड फॉर्मचा यूज करायचा आहे. सो आय मिस्ड इट इज अ सेकंड फॉर्म. सो सेकंड फॉर्मचा यूज करायचा आहे. फर्स्ट सेंटेन्स मध्ये फर्स्ट फॉर्म अँड सेकंड सेंटेन्स मध्ये सेकंड फॉर्मचा यूज करायचा आहे. राईट, की तुम्ही रिग्रेट आता करत आहात, कशाबद्दल रिग्रेट करत आहात, मीटिंग मी चुकवलेली आहे त्याबद्दल तुम्ही रिग्रेट करत आहात. राईट, जसं फॉर एक्झाम्पल आय रिग्रेट दॅट आय मिस्ड द मीटिंग. नेक्स्ट थिंग इज आय नो हाऊ टू. हे तुम्ही भरपूर वेळेस यूज करता. मला माहिती आहे, आय नो हाऊ टू, मला माहिती आहे हे कसं करायचं. हे कसं करता, मला माहिती आहे. जसं मला माहिती आहे कसं पोहायचं, आय नो हाऊ टू स्विम. मला माहिती आहे कसा स्वयंपाक करायचा, आय नो हाऊ टू कुक. मला माहिती आहे गाडी कशी चालवायची, आय नो हाऊ टू ड्राईव्ह. सो तुम्हाला कोणती गोष्ट माहिती असेल, सो तुम्हाला पण फक्त हा फ्रेज यूज करायचा आहे, आय नो हाऊ टू. नेक्स्ट वन इज आय थिंक आय शुड. मला वाटते की मला करायला पाहिजे. असं तुम्ही विचार करताय की मला हे करायला पाहिजे. जसं फॉर एक्झाम्पल मला वाटते की मला अजून अभ्यास करायला हवा. सो आय थिंक आय शुड स्टडी मोर. सेकंड एक्झाम्पल, मला वाटते की मला लवकर झोपायला हवे. सो आय थिंक आय शुड स्लीप अर्ली. थर्ड इज, मला वाटते की मला रोज व्यायाम करायला हवा. सो आय थिंक आय शुड एक्सरसाइज एव्हरी डे, अदरवाइज डेली. ठीक, सो आय थिंक आय शुड, मला वाटते की असं करायला पाहिजे. सो शुड म्हणजे करायला पाहिजे. नेक्स्ट थिंग इज आय वुड नेव्हर. मी कधीच करणार नाही. जसं फॉर एक्झाम्पल, मी कधीच तुला दुखवणार नाही, आय वुड नेव्हर हर्ट यू. नेक्स्ट, मी कधीच तुला खोटे बोलणार नाही, आय वुड नेव्हर लाय टू यू. ठीक, सेकंड नेक्स्ट वन इज, मी कधीच तुला विसरणार नाही, आय वुड नेव्हर फॉरगेट यू. ओके, मला समजत असेलच. सो आय वुड नेव्हर मीन्स मी हे कधीच करणार नाही. हा फ्रेज यूज करून तुम्ही नक्की सेंटेन्सेस ट्राय करायचे, नवीन सेंटेन्स बनवायला ट्राय करायचा. नेक्स्ट, सो अशा प्रकारे आपण भरपूर फ्रेजेस आज शिकलो. आता या सर्वांचे एक्झाम्पल साठी तुम्हाला इथे भरपूर एक्झाम्पल्स दिलेले आहेत, मराठी सेंटेन्स दिलेले आहेत, त्यांना तुम्हाला इंग्लिशमध्ये करायचं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करायचे आणि हे सेंटेन्सेस इंग्लिशमध्ये करून मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं. आणि नक्की तुम्हाला काहीतरी शिकायला मिळालं असेल, सो फॉलो अवर चॅनल. आणि जर तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन बॅचेस जॉईन करायचे असतील, इन्स्पायरिंग इंग्लिश अकॅडमी अराउंड 2003 पासून आहे. गेल्या 22 वर्षांपासून आम्ही इंग्रजीची ट्रेनिंग देत आलेलो आहोत. सो तुम्हाला नक्की जॉईन करायचं असेल, सो प्लीज डीएम अस. खाली दिलेल्या नंबरवरती नक्की कॉल करायचा आहे आणि आम्हाला आमच्याशी संपर्क करायचा आहे.